चला लेट्स गो फॉर लाकड. कुणाला चाललाय सरपंच चोराय, त्याच्याच घरचं सरपंच चोराय चाललंय कुणाला. चोरी नाही सांगायची. प्लॅस्टिक रानात टाकू नका इथं. गाय चारा त्याचा आपल्या इथं. नारायणला बॉयलर पेटवायचा अनुभव असल्यामुळे एवढ्या वाऱ्यात सुद्धा चूल पेटवली, नाद नाही करायचा. आता बॉयलर पेटलाय, आता टोप काळा होतोय. शेक विल बी फॉर यूज. शेक वेल बी फॉर यूज. आता वेळ आली मसाला टाकायची, तर मसाला टाकून घे नारायण. नारायण कशी टेस्ट? काफी बढिया हक्का नूडल्स. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या 360 ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे बुधवार आणि सगळ्या मित्रांची इकडं बारकाल्या पोरांची इच्छा झाली होती मॅगी खायची. आम्ही घरी जराशी चर्चा केली मॅगी खायची, तर घरच्यांनी आम्हाला आहे ना डायरेक्ट कोल्हे सबशेल म्हणले तुम्ही आपलं तुमचं करून खा, खायचे तर खा भाकरी. त्याच्यामुळे आम्ही आता प्लॅन केला इकडं. आम्ही आले रानात, सगळं मटेरियल वगैरे घेऊन आलोय, तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही बनवणार मॅगी. तर आता आम्ही सापडतोय लाकडं, पाहू शकता आता लाकडं लाकडांच्या रूपात आम्हाला हाडे काय. तर इकडं आयुष आहे, इकडं कुणाल आहे आणि तिकडं नारायण आणि तन्मय येतोय. आम्ही गाडी लावली. आणा चला भांडे आणा. होय आयुष भांडे आण. लेट्स गो, लेट्स स्टार्ट द वर्क. तन्या कुठे रे? पाहू शकता आम्ही काय काय मटेरियल आणलं दाखवतो तुम्हाला. ते ब्युटेन गॅस आणलाय पण शिगडीच नाही, मग याचा काही उपयोग नाही. इथे आत ठेव. तर वाट्या आणलेल्या आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत 2, एक झार आहे, एक पातेल आहे, 4 चमचे. मॅगी आणली का? पण पत्रवळे आणि मॅगी पण आहे. इकडे पत्रवळे आणले, ग्लास आहेत आणि मॅगी. फायनली एवढं मटेरियल आम्ही आणलेले. तर आता जुगाड करायचा आम्हाला चुलीचा, कारण आम्ही लास्ट टाइम ट्रिपला गेलो होतो ना, त्यावेळेस आमची ब्युटेन गॅसची शिगडी हरवलेली आहे. तर मग आता चुलीचा आम्ही जुगाड करतो जरा चुलीचा. हे बघ आता हे चुलीसाठी जुगाड चालू आहे. ही एक वीट घे रे. 3 विटा ती एक हा 3 विटा आणि नारळ काय दगड लाकडं आणते का? चला लेट्स गो फॉर लाकडं. लय झाले येणारे असे एवढेच. मोठा लागेल एखादं लाकूड. सापडून या का मोठं झाडाखाली. इकडे आता सरपंच चोरायचा प्लॅन चालू आहे. कोणतं सरपंच चोराय? कुणाला चाललाय सरपंच चोराय, त्याच्याच घरचं सरपंच चोराय चाललाय कुणाला. कुणाला त्याच्याच घरचं सरपंच चोरी करायला चाललंय गाईस, पाहू शकता. ते बंद कर. बोल ना. चोरीचं नाही सांगायचं. चोरी नाही सांगायची. बंद कर थोडे. पुढलंही मोठे बार असे एवढे नाही आणायचे. 2 बोटावानी लाकडं आणायची. मैले झाड नाळ नको आणू, माणसं झाडायसारखं बारीक आणू. लवकर यावा. हे यार तिथं कोण नाही, कुत्र जाईन सगळं खाऊन. इळूच्या काठी आहे ना. तर गाईस पाहू शकता असा सेटअप आम्ही लावलेला आहे. चूल वगैरे बनवलेली आहे. एवढी लाकडं आणल्यात पण ती काही पुरणार नाही. आता पोरं चालल्यात घरी लाकडं आणायला, तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करून घेतो. तर गाईस पोरं गेल्यात लाकडं आणायला, आपण तोपर्यंत त्यांना बाकी तयारी करून मॅगी फोडून घेऊ आपण. आपल्याकडे 2 बँगीचे पुढे मोठमोठे आणि आपण खायला हे संपन्न ना सगळी करायची ना. करायची दणकून आणाय राहायची सगळी करून तोर खायची जेवण. तर ना काय करायला माहिती आहे, कागद फिकू नका बरं का. प्लॅस्टिक पेटवायचे. प्लॅस्टिक रानात टाकू नका. इथं गाय चारा त्याचा आपल्या इथं. पर्यावरण जपा. मित्रांनो बघा आता हे आल्यात लाकडे घेऊन. एवढी मॅगी खाटा बसला काय नाही तेवढ्या. नारायणला बॉयलर पेटवायचा अनुभव असल्यामुळे एवढ्या वाऱ्यात सुद्धा चूल पेटवली, नाद नाही करायचा. आता बॉयलर पेटलाय, आता टोप काळा होतोय. पाणी होत नाही पहिले. टोप जर काळा झाला तर कुणाला लई शिव्या खायला लागणार आहे घरी. मला घासायला लागणार, काय विषय नाही. लई घासायला लागेल तुला. टोप प्रोसेस चालू झाली. आता पाणी टाकून घेतो. 2 लिटरची बाटली ना. मॅगी बनवायची प्रोसेस चालू झाली. 2 लिटरची बॉटल आहे आणि पूर्ण आता 2 लिटर नाही लागायचं नाऱ्या, 1 लिटर टाक बस. एवढं थांब पुरतं. एवढं नाही बस, जास्त लागत. थांबते कर 2 मिनिटे. 8. तर काय आता मसाला बनवून घेऊ, तोपर्यंत पाणी तापतं इकडे. दुसरं लाकूड लावून ठेवायचं. तर आता मसाला बनवून घेऊ आपण. तू सांगितलं त्यांनी सांगितले तेवढे आणा. तर गाईज आता आहे ना आपण हे मसाला मिक्स करून घेऊ जरा. पोळीच लागत होती का? मग हे असं यात पाणी टाकायचं. डायरेक्ट मसाला टाकला काय होते, त्याच्या गठुड्या तयार होतात, मग ते खायला चांगलं नाही लागत. असं छोटा याचं. याला आता घट्ट करून घे. शेक विल बी फॉर यूज.
शेक वेल बी फॉर यूज. आम पाणी टाक थोडं. आणि आपला तो स्पेशल मसाला टाकायचा बरं घ्यायचे. आपला घरगुती सिक्रेट मसाला. मग काय मग काय मित्रांनो, हे थोडं अजून पाणी टाकतो का. तर आपला मसाला रेडी झाला आहे मित्रांनो. आमचा सिक्रेट मसाला पण ॲड केला याच्यात. नुसता मॅगी मसाला टाकला ना एवढी चव नाही. आमचा एक सिक्रेट मसाला आहे. तुम्हाला जर ते सिक्रेट मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कमेंटमध्ये ती रेसिपी भेटून जाईल. तर काय आता उकळी आली आहे. त्यामुळे आता मॅगी टाकून घेऊन याच्यात. नारळ टाक मॅगी सर. नाही डायरेक्ट टाक काय नव्हतं. पाणी जास्त लावतो. पाणी टाक पाणी टाक पाणी टाक पाणी टाकायची एवढी बाटलीवर. आता वेळ आली मसाला टाकायची. तर मसाला टाकून घेणार आहे. तर लाईट बघून अजून कोणतरी आले. कोणी बघू आता कोणी रे. तर काहीच किरण पण आलाय. त्याला रस्त्याला वास गेला. तो रस्त्याला टर्न मारून आला इकडे. गायच विषय काय झालाय. मी ना सध्या डाएटवरती मग मॅगी नाही खाणार. मग मी सूप पितोय बघा. मॅगीचं सूप. तर या मित्रांनो सूप प्यायला. गायज या मॅगी खायला. मॅगी खायला कशी झाली टेस्ट. कोण आयुष टेस्ट कशी. नंबर. धन्यवाद. तन्मय कशी झाली टेस्ट. एकदम भारी. धन्यवाद. कोणाला कशी टेस्ट. भारी. नारायण कशी टेस्ट. काफी बढिया हक्का नूडल्स. अजून 2 मेंबर आले बघा मित्रांनो मॅगी साठी. पाहुणं घ्या मॅगी घ्या. चला घ्या अजून एवढी शिल्लक आहे. घ्या ताट आहे. घ्या किती राहिली बघा दाखवणाऱ्या. खपली बघा किती होती. येऊ शिक राहिली बघा. ते आईला खपली. नाद झाली पण मॅगी. अशा तऱ्हेने नाद नियोजन झाले नाद. तरी अशा तऱ्हेने तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कुणाला 2 दिवस कोल्ल्यानंतर आज 3ऱ्या दिवशी मॅगीचा कार्यक्रम झालाय. आणि अत्यानंद कुणाला एवढा झालाय तो आल्या आल्या मला सांगतोय मी मॅगी केली. आणि अशा तऱ्हेने मॅगी चांगली झाली. तर मित्रांनो विषय असा होता. आमचा 4-5 दिवस प्लॅन चालू होता मॅगी करायला जायचं बागडबाच्या फॉरेस्टात. पण काय डोंगरात जायचं होतं. पण काय झालं विषय टाइमच भेटत नव्हता. पण आज डायरेक्ट कुणाला डायरेक्ट धमकीच दिली. मला तुला व्हिडिओज एडिट करून देणार नाही. आता व्हिडिओ तर एडिट करायच लागतील. त्याच्यामुळं कुणालसाठी हा प्लॅन केलेला आहे. कुणालनीच केलेला आहे ॲक्च्युली प्लॅन. पण प्लॅन लय नाद झालाय. परत एकदा करू. तर काहीच पाहू शकता एवढी मॅगी होती. टोप भरून पाहिलं असून तुम्ही. सगळी संपलेली आहे. पार पोरांनी चाटून पुसून आली. नाद झाली ती मॅगी. ओमकार आले दाखव ना. ओंकार डायरेक्ट पर डाब्यावर जेवलाय तरी पण मॅगी पण पोटभर खाली त्यांनी. ओंकारला मग आवडत नाही पहिल्यापासून खायचा. तर मी इकडे वाट्या धुतल्यात मित्रांनो. हे बाकीचं धुतो. तर काहीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा विसरू नका. धन्यवाद. राम राम. तुला दाखव.